यांची प्रतिक्रिया येत होती। आपण बघूयात, ब्रेकिंग बातमी येते। ऑपरेशन सिंदूर मध्ये सर्व पायलट सुरक्षित असल्याचं मोठी बातमी, भारतासाठी आनंदाची। सर्व पायलट फायटर जेट सुरक्षित आहे। ऑपरेशन सिंदूर मधील सर्व पायलट हे सुरक्षित असल्याची माहिती मिळते। सर्व पायलट आता जेटसह सुरक्षित भारतात परतलेले आहेत। आनंदाची बातमी निश्चितच भारतासाठी म्हणावी लागणार आहे। ज्यांनी ऑपरेशन सिंदूर जे ते राबवलेले आहे, ऑपरेशन सिंदूरला अंजाम दिलेला आहे, ते सर्व फायटर पायलट जे आहेत ते आता सुरक्षित असल्याचं कळत आहे। 9 स्थळ जे 9 दहशतवादी स्थळ जे आहेत ते तर बेचिराग केले, मात्र आपले सर्व पायलट, भारताचे सर्व पायलट सुरक्षित असल्याचं कळत आहे। सर, आपण पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बातमी, एकही पायलट या ठिकाणी जखमी झालेला नाही। सर्व पायलट परत आलेले आहेत दहशतवादी तळांवर हल्ले करून। अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत यशस्वी अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती उपलब्ध होते। पुन्हा एकदा नजर टाकूयात कोणकोणत्या ठिकाणी हे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे। मुझफ्फराबाद, गुलपूर, सियालकोट, मुरिदके, बहावलपूर, त्याचबरोबर कोटली, भिंबर आणि चकामरू या एकूण 9 ठिकाणी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे। त्यामध्ये बहावलपूर हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग। बहावलपूरमध्ये या सर्व दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं, ते मसूर अझरच्या मदरसाच्या माध्यमातून, आणि या मदरसा जो आहे तो टार्गेट करण्यात आलेला आहे। 4 क्षेपणास्त्र या मदरसावर टाकण्यात आली आणि यामध्ये साधारण 30 दहशतवादी मारले गेले अशा स्वरूपाची माहिती उपलब्ध होती आहे। भारतानं ज्या 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेला आहे त्या ठिकाणी प्रत्युत्तर